आपला डीसी जनरेटर या प्रकरणामध्ये सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये आपण शंट जनरेटर हा टॉपिक शंट जनरेटर मध्ये जे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर डायग्राम दिसत आहे यामध्ये दोन वायडिंग असतात. एक कोणती? एक आर्मेचर वायडिंग आणि दुसरी शंट फील्ड वायडिंग. दुसरी कोणती? शंट फील्ड वायडिंग. आता शंट फील्ड वायडिंग ही जास्त रेजिस्टन्सची असते. कशी असते? जास्त रेजिस्टन्स. आता जास्त रेजिस्टन्स म्हणजे त्या वायडिंगचा जो कंडक्टर आहे, जो तार आहे, तो कसा असतो? बारीक असतो आणि जास्त टर्नची असते. कशी असते? जेव्हा आपण सिरीज फील्ड वायडिंग पाहिली असेल तर सिरीज फील्ड वायडिंगची जे वायडिंग आहे ते कमी टर्नची आहे आणि शंट फील्ड वायडिंगची जास्त टर्नची आहे. म्हणजे शंट फील्ड वायडिंग चा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. आता शंट जनरेटर कार्य कसं करतो आणि आपल्याला टर्मिनल व्होल्टेज कसं मिळते तर हे आपल्या डायग्राम नुसार लक्षात घेऊ. सर्वप्रथम आपण काय करू? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला आर्मेचर फिरवावं लागतं. आर्मेचर फिरवावं लागतं ना. मग आता आर्मेचर फिरवण्यासाठी आपण काय करतो? एक एसी मोटर घेतो. कोणती मोटर घेतो? एसी मोटर. समजा ही एसी मोटर आहे आणि त्या एसी मोटरच्या सहाय्याने कपलिंगद्वारे आपण आर्मेचर फिरवतो. ठीक आहे. आता आर्मेचर आपण फिरवला. आर्मेचर फिरवल्यानंतर आपण सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये घेतलेला आहे की शंट फील्ड वायडिंग मध्ये काही रेसिड्युअल मॅग्नेटिझम असते, काही शिल्लक चुंबकत्व असते, म्हणजेच काही प्रमाणात फ्लक्स असतात. कसे असतात? काही प्रमाणात म्हणजे शिल्लक चुंबकत्वामुळे काही प्रमाणात फ्लक्स असतात. आता आपला आर्मेचर फिरत आहे तर आर्मेचर काय करतो? या शंट फील्ड वायडिंग मध्ये काही प्रमाणात असलेल्या ज्या फ्लक्स आहे ते आर्मेचर द्वारे कापल्या जातात आणि आर्मेचर मध्ये कमी प्रमाणात ईएमएफ निर्माण होतो. कसा तयार होतो? कमी प्रमाणात. सर्वप्रथम कमी प्रमाणात ईएमएफ निर्माण होतो. आता कमी प्रमाणात आर्मेचर वायडिंग मध्ये ईएमएफ निर्माण झाला म्हणजेच काय झालं? आर्मेचर वायडिंग मधून करंट वाहील आणि आर्मेचर वायडिंग आपलं सर्किट पूर्ण करेल. आर्मेचर वायडिंग काय करेल? आपलं सर्किट पूर्ण करेल आणि आर्मेचर वायडिंग मधून करंट वाहील. हा कोणता वायडिंग करंट आहे? आयए. ठीक आहे. आता आर्मेचर वायडिंग मधून करंट वाहत आहे तर तो दोन दिशेने जाईल कारण की दोन मार्ग आहेत त्याला जाण्यासाठी. सर्वप्रथम एक जाईल शंट फील्ड वायडिंग कडे. हा करंट कोणता झाला? आयएसएस. ठीक आहे. दुसरा करंट जाईल लोड कडे. हा झाला आयओ. म्हणजेच आर्मेचर वायडिंग मध्ये निर्माण झालेला काही ईएमएफ द्वारे म्हणजे कमी ईएमएफ द्वारे आर्मेचर वायडिंग मध्ये निर्माण झालेला कमी करंट हा काही शंट फील्ड वायडिंगला जाईल आणि काही लोड कडे जाईल. ठीक आहे. आता जेव्हा हा करंट शंट फील्ड वायडिंग मधून वाहील तर शंट फील्ड वायडिंग आपलं सर्किट पूर्ण करेल. काय करेल? शंट फील्ड वायडिंग आपलं सर्किट पूर्ण करेल म्हणजे शंट फील्ड मधून करंट वाहील. शंट फील्ड वायडिंग मधून करंट वाहील. आता शंट फील्ड वायडिंग मधून करंट जेव्हा वाहील तर शंट फील्ड वायडिंग काय करेल? स्वतःच्या फ्लक्स वाढवेल.
करंट वाढला तर चुंबकीय रेषा वाढल्या, त्याचं चुंबकीय क्षेत्र वाढलं, म्हणजे जास्तीत जास्त फ्लक्स क्रिएट होईल. कशामध्ये? शंट फील्ड वायंडिंग मध्ये. आता जास्त फ्लक्स तयार झाल्या, आपला आर्मेचर फिरत आहे. आर्मेचर काय करेल? ज्या जास्तीत जास्त फ्लक्स तयार झालेले आहे त्या फ्लक्स फॅरेडेच्या लॉ ऑफ इलेक्ट्रिकल इंडक्शनच्या नियमानुसार त्या जास्तीत जास्त फ्लक्स कापेल आणि आर्मेचर मध्ये जास्तीत जास्त ईएमएफ तयार होईल ना. म्हणजे आता इथे आर्मेचर मध्ये जास्तीत जास्त ईएमएफ तयार झाला. आता हे कार्य कंटिन्यू चालू राहील. जास्त ईएमएफ आर्मेचर वायंडिंग मध्ये तयार झाला, आर्मेचर वायंडिंग मधून जास्त करंट वाहील. कुठे वाहील? काही शंट फील्ड वायंडिंगला जाईल, काही लोड करंटला जाईल. आता शंट फील्ड वायंडिंग मध्ये जास्त करंट आला तर शंट फील्ड वायंडिंग काय करेल? जास्तीत जास्त फ्लक्स तयार करेल आणि जास्तीत जास्त फ्लक्स आर्मेचरद्वारे कापल्या जाईल आणि पूर्वीपेक्षा आर्मेचर वायंडिंग मध्ये जास्तीत जास्त ईएमएफ तयार होईल. लक्षात? म्हणजेच नो लोडवर सुद्धा आपल्याला टर्मिनल व्होल्टेज फुल मिळेल, म्हणजे फुल व्होल्टेज मिळेल. टर्मिनलवर काय मिळेल? फुल व्होल्टेज. म्हणजेच काय? शंट जनरेटर हा नो लोडवर फुल व्होल्टेज देतो.